नमस्कार, मी पल्लवी. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये. आज आपण कुठलाही झंझट न करता, भात वेगळा न शिजवता मस्त अशी मऊ मोकळी चिकन बिर्याणी, ते पण कुकरमध्ये तयार केलेली आहे. वाटती का आपण ही बिर्याणी कुकरमध्ये तयार केलेली आहे आणि झटपट अशी तयार होते बरं का. एकदा पूर्वतयारी केली की अगदी 15 मिनिटात ही बिर्याणी तयार होते. कुकरच्या एका शिट्टीत मस्त अशी मोकळी बिर्याणी तयार होते. बघू शकता तुम्ही, मस्त गरमागरम वाफाळती चिकन बिर्याणी आणि चिकनसुद्धा एका शिट्टीत एकदम चांगला शिजतो बरं का. पहिल्यांदा जरी बनवणार असाल तरी परफेक्टच बनेल. चला तर मग लगेच साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी बिर्याणीसाठी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि चिकनचे बघा मध्यम असे पीस ठेवलेले आहे. जास्त पण बारीक करू नका, कारण बिर्याणीत चिकनचा गाळ होऊ शकतो. त्याच्यासाठी मध्यम पीस करून घेतलेले आहे आणि चिकन 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण चिकन मॅरिनेशनसाठी इथे मी 1 वाटी दही घेतलेला आहे. दही आपल्याला ताजं आणि फ्रेश वापरायचं आहे. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. 1 चम्मच धना पावडर घातलेला आहे. अर्धा चम्मच हळद पावडर. त्याच्यानंतर अर्धा चम्मच घालूया साठवणीचा मसाला. तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला असतो तो तुम्ही घालून घेऊ शकता. 1 चम्मच लाल तिखट आणि 2 चम्मच इथे मी बिर्याणी मसाला घातलेला आहे. त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर, पुदिना पण घालून घ्या, पण माझ्याकडे पुदिना नव्हता म्हणून मी नाही घातलेला. पण पुदिना असल्यास सगळ्यात जरुरी आहे बिर्याणी करताना पुदिना. आता आपण हे सगळं हाताने मिक्स करून घेऊया, म्हणजे चिकन सगळीकडनं मिक्स झालं पाहिजे आणि मसालेसुद्धा चांगले लागले पाहिजे. बघू शकता तुम्ही, मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही माझ्या या पद्धतीने चिकन मॅरिनेशन करून घेतलं ना, तुमची बिर्याणी अगदी ज्युसी तयार होतील. इथे मी आलं लसणाची पेस्ट विसरली होती, त्याच्यामुळे आता घालून घेते. शक्यतो ताजं आलं लसणाची पेस्ट वापरा आणि बिर्याणी बनवताना चिकन जास्तीत जास्त 2 तास तरी मुरण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणजे बिर्याणी आपण जितकं वेळ चिकन मुरून घेतो तितकी आपली बिर्याणी चवीला छान होते. आता हे बाजूला ठेवून देऊ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला बिर्याणीसाठी. इथे मी साधारण 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि वजनी म्हणाल तर अर्धा किलो इथे मी तांदूळ घेतलेला आहे. आज आपण परफेक्ट म्हणजे अचूक प्रमाणात 1 किलोची बिर्याणी तयार करणार आहोत. घेतलेलं तांदूळ मी स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता आपण याच्यात भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आहे आणि साधारण अर्धा तास हे तांदूळ आपल्याला असंच भिजण्यासाठी ठेवायचं आहे. इथे मी बिर्याणीसाठी लॉंग ग्रेन बासमती राईस वापरलेला आहे. तुम्ही जुना तांदूळ देखील वापरू शकता, पण असा लांब दाण्याचा राईस असतो ना, तोच वापरायचा बिर्याणीसाठी. बिर्याणी छान तयार होते. आता हे बाजूला ठेवू आणि इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे. कुकर चांगलं गरम झालं की 2 छोटे चम्मच तेल घालून घेऊ. तेलसुद्धा आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि हे 2 चम्मच तेलातच फक्त आपण कांदे तळून घेणार आहोत. कांदे तळताना बराच वेळ लागतो किंवा तेलसुद्धा जास्त लागतो, पण आज आपण कमीत कमी तेलात हे कांदे छान तळून घेणार आहोत. अगदी मंद आचेवर आपण कांदे छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत. आपले मस्त असे कांदे खरपूस तळून झालेले आहे. आपण आता हे बाजूला काढून घेऊया आणि बिर्याणीसाठी तयारी करून घेऊया. मी कांदे काढून घेतले. पुन्हा तोच कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये इथे 2 पळी तेल घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 1 तमालपत्र, 1 चक्रफूल, दालचिनी, त्याच्यानंतर आपली मोठी इलायची असते ना, मसाला इलायची, हे सगळे खडे मसाले घालून घ्यायचे आहे. तेल, खडे मसाले तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी अधिक करू शकता आणि शहाजिरा घालून घेतलेला आहे. आता हे चांगले फुलले की 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला होता, तो सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि चांगला हलका ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे मी 1 मोठा कांदा वापरलेला आहे. तुम्हाला ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार कांदे वापरू शकता. त्याच्यानंतर लाल बुंद पिकलेला 1 टोमॅटो वापरायचा आहे. शक्यतो म्हणजे लाल पिकलेला टोमॅटो वापरायचा, पटकन मऊ देखील होतो आणि चवसुद्धा छान येते. आता आपण मीठ घालून घेऊ. मीठ घातल्याने टोमॅटो लवकर शिजला जातो, त्याच्यामुळे कधी पण टोमॅटो घातल्यानंतर मीठ घालायचं. पटकन असा टोमॅटो मऊ होतो. आता बघा, मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण याच्यात काही सुके मसाले घालून घेऊ. अर्धा चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच हळद पावडर,
अर्धा चम्मच लाल तिखट। तुम्ही सगळे मसाले तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। म्हणजे तुम्हाला अजून बिर्याणी तिखट हवी असेल तर तुम्ही याच्यात हिरव्या मिरच्या देखील घालून घेऊ शकता। पण मी सांगितलेलं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे, कारण आपण याच्यात खडे मसाले देखील वापरलेले आहे। मसाला चांगला भाजला की मॅरिनेट करून घेतलेलं चिकन घालून घेऊया। चिकन घालून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे मसाल्यात तेलात आपल्याला चिकन चांगला मिक्स करून घ्यायचं आहे। जेवढं शक्य होईल तेवढं मिक्स करून घेऊ। आणि बघा अगदी छान कोटिंग आलेली आहे। असंच आपण हे साधारण 2-3 मिनटं अगदी मंद आचेवर चिकन मिक्स करून घ्यायचे आहे। म्हणजे मसाले चांगले मिक्स होतात आणि चिकनला चव देखील खूप छान येते। आता मिक्स करून झाल्यानंतर आपण जे बाउलमध्ये मॅरिनेट केलेलं होतं तेच पाणी थोडंसं घालून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण पूर्ण न बंद करता बघा असं अर्धवट बंद करून अगदी मंद आचेवर 10 मिनिटं चिकन चांगलं शिजू द्यायचं आहे। म्हणजे मसाले चांगले चिकनमध्ये मुरले जातात आणि चिकन अळणी लागत नाही। आता बघू शकता तुम्ही आपलं चिकन मस्त असं शिजलेलं आहे। आता पुन्हा मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर चिकन आपल्याला फक्त 70% शिजवून घ्यायचं आहे। पूर्ण चिकन शिजवून घ्यायचं नाही, कारण आता आपण कुकरची एक शिटी करणार आहोत ना, राहिलेलं चिकन त्याच्यात शिजवून जातील। आता आपण हे स्वच्छ धुवून नितळून घेतलेलं तांदूळ घालून घ्यायचं आहे। तांदूळची आपल्याला एक लेयर तयार करायची। बघा असं पसरून तांदूळ घालून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही मी सगळीकडनं चांगलं पसरून तांदूळ घातलेला आहे। आता आपण एक लेयर तयार करूया। आपण तळून घेतलेला मस्त असा क्रिस्पी कांदा घालून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पुदिना घालू शकता। माझ्याकडे पुदिना नव्हता त्याच्यामुळे मी भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालून घेतली। त्याच्यानंतर साजूक तूप घालून घ्यायचं आहे। तूप घातल्याने बिर्याणीला एकतर वास खूप छान होतो आणि बिर्याणी मऊसुद्धा तयार होते। आता इथे मी 3 चम्मच तूप घालून घेतलेलं आहे आणि इथे तांदूळ भिजेपर्यंत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। म्हणजे तुम्ही वाटीनं मोजून देखील घालू शकता। आपण 3 वाट्या तांदूळ घेतलं होतं त्याच्यासाठी 4 वाट्या इथे पाणी वापरायचं आहे। बघा तांदूळ बुडेल इतकं आपण पाणी घालून घेतलं आणि कुकरचं झाकण बंद करून कुकरची आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे। किंवा तुमच्या कुकरला वेळ जास्त लागत असेल तर एखादी शिट्टी जास्त केली तरी देखील चालेल। आता इथे मी कुकरची एक शिट्टी काढून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर असंच 10 मिनिटं राहू द्यायचं आहे आणि वाफ गेल्यानंतर आपण बिर्याणी उघडून बघूया। बघा मस्त अशी मऊ मोकळी तयार झालेली आहे। अजिबात चिकट झालेली नाही। आपण ही बिर्याणी कुकरमध्ये तयार केलेली आहे तरीसुद्धा एकदम मऊ मोकळी तयार झालेली आहे। आणि आता तुम्हाला चिकन कसं शिजलंय ते दाखवते। बघा अगदी मऊ आणि परफेक्ट असं चिकन शिजलेलं आहे। लगेच गरमागरम वाफाळती बिर्याणी सर्व करायला घेऊया। वाटते का आपण ही बिर्याणी कुकरमध्ये तयार केलेली आहे। भात गरम आहे तरी अजिबात चिकट झालेला नाही आणि चिकनसुद्धा कच्चंसुद्धा राहिलेलं नाही आणि एकदम जास्त पण शिजलेलं नाही। बघा मस्त अशी कुकर बिर्याणी तयार झालेली आहे। आता तयार झालेली बिर्याणी तुम्ही चिकनचा सूप असतो ना पातळ, आपण जे तांबडा रस्सा असतो त्याच्याबरोबर खाऊ शकता किंवा रायता तयार करू शकता त्याच्याबरोबर खाऊ शकता किंवा अशी सुद्धा खाल्ली तरीही बिर्याणी चवीला एकदम छान लागते। आणि चिकनसुद्धा बघा अगदी ज्युशी तयार झालेला आहे। तर कशी वाटली आजची ही बिर्याणी बनवण्याची पद्धत? एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। तर आजची ही एकदम साधी आणि सोपी बिर्याणी बनवण्याची पद्धत तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।